नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अंबिका, मीरा, दादासाहेब हे तिघे जणी समोरासमोर असतात. दादासाहेब म्हणतात, मीरा खरंच तुला सांगू का, अंबिका हित आहे, आपल्यात आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. पण एवढीच गोष्टीची खंत वाटते की अंबिका मला दिसू शकत नाही आहे. मीरा म्हणते, दादासाहेब तुम्हाला हे सत्य सांगणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की अंबिका आपल्यामध्ये आहे ही तर सत्य तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मंजिरीचं सत्य हे तुम्ही आधीच जाणून घेतलं होतं, पण तिचं नक्की सत्य काय आहे काय नाही ते काही माहीत नव्हतं. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, हो खरं आहे मीरा, आत्तापर्यंत तुझ्यावरती मी खोटा विश्वास दाखवला, विश्वास ठेवला नाही, पण ती बाई आपल्या घराचा नाश करण्यासाठीही ते आली आहे ते मला कुठं माहीत होतं. पण शेवटी तिच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या घराला तिच्यापासून वाचवलं पाहिजे. तोपर्यंत इथे अथर्व येतो. दादासाहेबही त्याच्याकडे जातात आणि ते दादासाहेब पटकन अथर्वला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, अथर्व बघ, आत्तापर्यंत मी सांभाळत आलो आहे आणि इथून पुढे तुला सांभाळायचं आहे. शिक आता सगळ्या काही जबाबदाऱ्या तू उचलायला, सांभाळायला, प्रत्येक गोष्ट तुलाच करायची आहे असं म्हणून पुन्हा एकदा मिठी मारतात. अथर्व म्हणतो, बाबा काय झालं आहे तुम्हाला, असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही कुठेही जाणार नाही आणि तुमची साथ आम्हाला कायमस्वरूपी हवी आहे. तोपर्यंत दादासाहेबांना भरपूर काही अथर्वला सांगायचं होतं, पण ते मंजिरीच्या कारणामुळे काही सांगू शकत नाही. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते, अथर्व काय रे, काय झालं, काय सांगशील का नाही? अथर्व म्हणतो, बघ नाही, अगं आज बाबांना काय झालं आहे, सगळे अनाशाना बोलत आहेत, कारण की असं काही. मंजिरी म्हणते, अथर्व अरे त्यांची तब्येत बरोबर नाही आहे ना, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस बोलत असतील, एवढं काय शाला तू काळजी करतोय, आणि तू जा बरं, मीरा वाट पाहत असेल, जा तिच्यापाशी, असं म्हणून मंजिरी दादासाहेबांना रूममध्ये घेऊन जाते. दादासाहेब तर अजूनच घाबरतात की ह्या बाईच्या जाळ्यात पुन्हा एकदा मी सापडलो. मंजिरी पटकन दादासाहेबांना घट्ट मिठी मारते, म्हणते, खरंच आज जे काय मी आहे ना, फक्त आणि फक्त घरामध्ये मान सन्मान इज्जत जी काय भेटत आहे ना, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, असं म्हणून दादासाहेबांना मंजिरी घट्ट मिठी मारते, नाटक करते आणि त्यांना पटकन भिंतीवरती ढकलून देते. आणि दिल्यानंतर ना दादासाहेबांच्या डोक्यामधून रक्त यायला लागतात. म्हणतात की मंजिरी हे काय करतेस तू, तुला हे बरं दिसतंय का केलेलं? मंजिरी म्हणते, आता खरा खेळ चालू झाला आहे, शेवटी हा खेळ केव्हा तरी चालूच व्हायचा होता म्हाताऱ्या, पण तू एवढ्या लवकर मरशील हे सगळं काही मला वाटत नव्हतं. तो पण दादासाहेब म्हणतात, मरशील म्हणजे तुला म्हणायचं आहे तरी काय? मंजिरी म्हणते, अरे म्हाताऱ्या, तुझा शेवटचा क्षण आला आहे, पण ते क्षण यायच्या आधी मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. असं म्हणल्यानंतरनं मंजिरी दादासाहेबांच्या पुढे बसते आणि त्यांचा हात पायाने दाबते आणि म्हणते की तुला एक गोष्ट माहिती आहे का, तुझी पहिली बायको माहिती आहे ना, तुझी पहिली बायको कशी मेली? मीच तिला मारलं, कारण की तिची जागा घेऊन मला ह्या घरामध्ये यायचं होतं. तुझी सून अंबिका, तिलासुद्धा मीच मारलं आणि शेवटी ह्या मीराला लग्न करून घरामध्ये घेऊन आले, आणि हे सगळं मी करणार आहे, त्या मीरालासुद्धा मी मारणार आहे. पण नाही, तिच्या पोटी जो काही बाळ जन्माला येईल ना, मीरा एका पोराला जन्म दिला ना, ती सुटली, त्या पोरालासुद्धा मीरालासुद्धा सगळं काही मारणार आहे. पण वेदाची बारी होती, पण त्या महागौरीमुळे ती वेदा मरली नाही. हे सगळं काही ऐकल्यानंतरनं दादासाहेब तर अजूनच चिडतात आणि त्यांना तर खूप भयंकर राग येतो. दादासाहेब म्हणतात, मंजिरी हे सगळं करण्याचं मागचं कारण काय आहे? मंजिरी म्हणते, तुम्ही मला विचारताय ना की मी एवढी तरुण कशी काय दिसते? अहो मला चिरतारुण्य प्राप्त करायचं आहे, सगळ्यांचा बळी घेऊन मला चिरतारुण्य व्हायचं आहे. दादासाहेब म्हणतात, एवढ्या गोष्टीसाठी सगळ्यांचा तू बळी घेणार आहेस, हे तुला योग्य वाटतंय का? तोपर्यंत हे सगळं काही चालू असताना मीराला खूप घालमेल होत असती, तिची बेचैनी वाढतच चाललेली असते. तिला वाटत असतं काहीतरी विपरीत अपघट घडणार आहे ह्या घरामध्ये. अथर्व म्हणतो, नाही गं, तू जरा जास्तच काळजी करते ना, त्यामुळे मला असं वाटतं की तू जरा लोड घेतला आहे आणि त्यामुळे तुझ्या मनामध्ये हे सगळं काही चालू आहे. तोपर्यंत दादासाहेब असं काही करत असताना मंजिरी त्यांना दादासाहेबांना ढकलत आणते बाल्कनीमध्ये.
दादासाहेबांना ती खाली बाल्कनीमधून ढकलणार, पण मंजिरीच्या ते भारी पडतात, ते तिचा गळा दाबतात आणि ते कालमुखमणी असतो तो ओढतात. आणि मंजिरी कालमुखमणी जसा दादासाहेबांच्या हातामध्ये जातो तसा तो ओरडायला लागते की सोड मला सोड, असं काही बोलत असताना मंजिरी तिची पूर्ण ताकद लावून दादासाहेबांना बाल्कनीमधून खाली ढकलते. दादासाहेब एका मोठ्या दगडावरती त्यांचं डोकं आपटतं. त्यांचा मृत्यू होता होता ते शेवटच्या क्षणी कालमुखमणी आपल्या तोंडामध्ये टाकतात. तेव्हा ही मंजिरी जोरात ओरडते की म्हाताऱ्या माझा कालमुखमणी, असं म्हणल्यानंतरनं बहुतेक येणाऱ्या भागामध्येही ते आपल्या दादासाहेबांचा मृत्यू दाखवला गेलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहे, त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय सगळ्यांना.